सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. हायकोर्ट लॉयर हायर करणं म्हणजे फक्त वकील घेणं नाही. हा तुमचा फ्युचर, तुमचे पैसे आणि अनेक वेळा तुमचा मान सन्मान यांचा प्रश्न असतो. आणि म्हणूनच मी सांगते, हायकोर्ट लॉयर ऑनलाईन शोधण्याआधी स्मार्ट बना. नाहीतर चुकीच्या व्यक्तीला हायर करून तुम्ही अशा लीगल नाईटमेअरमध्ये अडकू शकता, जिथून बाहेर पडायला वर्ष जाऊ शकतात. ऐकत आहात ना? चला, अगदी सिंपल भाषेत समजून घेऊया. कसं तुम्ही स्मार्टर चॉईस करू शकता. पहिली गोष्ट, ज्या लॉयरला तुम्ही हायर करत आहात तिला त्यांना हायकोर्टचा ऍक्च्युअल प्रॅक्टिस एक्सपिरियन्स आहे का? फक्त हायकोर्ट लॉयर लिहिलं म्हणून काही होत नाही. आस्क देम, तुम्ही हायकोर्टमध्ये शेवटचा केस कधी केलात? कोणत्या बेंचमध्ये प्रॅक्टिस करता? ड्राफ्टिंग तुम्ही करता का दुसऱ्याला देता? हे 3 क्वेश्चन 50% ट्रुथ लगेच उघड करतात. दुसरी गोष्ट, एक मोठी मिस्टेक जी 90% लोक करतात. कोणी फीस कमी सांगितली की लगेच खुश होतात. बट रिमेंबर, हायकोर्टमध्ये लो कॉस्ट लॉयर इज इक्वल टू कॉस्टली डिझास्टर. केस हरल्यावर फक्त पैसे नाही जात, तुमचा टाइम, तुमची मेंटल पीस सगळं जातं. सो ऑलवेज आस्क, फीज मध्ये एक्झॅक्टली काय काय इन्क्लूड आहे? ड्राफ्टिंग कोण करणार? अपिअरन्स कोण देणार? ट्रान्सपॅरन्सी हा तुमचा हक्क आहे. तिसरी गोष्ट, ऑनलाईन लॉयर हायर करताना बिगेस्ट ट्रॅप. बोलणं खूप गॉड, पण डॉक्युमेंट्स पाहिल्यावर झिरो नॉलेज. हायर करण्याआधी सॅम्पल ड्राफ्टिंग मागा. रिट पिटिशन, अपील, ॲफिडेव्हिट, लँग्वेज पाहून लगेच कळतं लॉयर खरोखर हायकोर्ट लेवल आहे का फक्त बोलते. चौथी गोष्ट, तुमचा केस अर्जंट असेल तर लॉयर तुम्हाला रिअलिस्टिक टाइमलाईन सांगते आहे का? ज्या लॉयर पहिल्या भेटीतच म्हणते बिलकुल चिंता करू नका, सगळं ठीक करून देईन, तिच्यापासून सावध राहा. कारण हायकोर्टमध्ये मॅजिक नसतं. तिथे प्रोसिजर आहे, रूल्स आहेत आणि पेशन्स आहे. पाचवी गोष्ट, कम्युनिकेशन. लॉयर तुम्हाला रेग्युलर अपडेट्स देईल का? की मग तुम्हालाच दिवस रात्र व्हॉट्सअप करावं लागेल? क्लिअरली विचारा. हाऊ ऑफन विल यू अपडेट मी? व्हॉट्सअप, कॉल, ईमेल, काय फास्टर आहे? जर लॉयर इरिटेट झाली तर समजा हा तुमच्या केससाठी सेफ नाही. आणि शेवटचं, हायकोर्टचा केस म्हणजे मोठी लॉयरच घ्यावी ही थिंकिंग चुकीची आहे. तुम्हाला हवी अशी लॉयर जी केस समजते, लॉ समजावून सांगते आणि तुम्हाला रिस्पेक्ट करते. तुम्ही पैसे देता म्हणजे तुम्ही फक्त क्लायंट नाही, तुम्ही एक लीगल पार्टनर आहात. सो बिफोर यू हायर, बी स्मार्टर, आस्क क्वेश्चन्स, डिमांड क्लॅरिटी, चेक ड्राफ्टिंग, अंडरस्टँड फीज, व्हेरीफाय एक्सपिरियन्स. यामुळे तुम्ही लीगल नाईटमेअर्स पासून वाचाल. हायकोर्ट लॉयर ऑनलाईन हायर करणं अवघड नाही. अवघड आहे बरोबर व्यक्ती ओळखणं. पण आजची ही नॉलेज असेल तर तुमची जर्नी खूप सेफर होईल. स्टे अवेअर, स्टे एम्पावर्ड. तुमच्या केसची हिरो तुम्ही स्वतः आहात.